युवा नेते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त धनगरी रुद्रनाथ भव्य ढोल वादन नियोजनाची बैठक संपन्न। आदर्श प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती 31 मेला उत्साहात साजरी होणार आहे। पुणे येथे जयंतीनिमित्त 50,000 ढोल एकाच वेळी वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे। आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक 300 अंतर्गत धनगरी रुद्रनाथ ढोल वाजवून जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्याचे आयोजले आहे। त्या अनुषंगाने कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अंबिका भवनमध्ये माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी आटपाडीचे माजी सभापती सरगर, युवा नेते राहुल गावडे, युवा नेते वैभव गुरव, सुभाष खांडेकर, सरपंच संजय घागरे, सूर्यकांत ओलेकर, शिवाजी ओलेकर सर, राजू पाटोळे, रामचंद्र पाटील, गणपती मासाळ, वकील विजय शेजाळ, पत्रकार विशाल लोखंडे तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने माजी समाज कल्याण सभापती यांचा सत्कार करण्यात आला। जत तालुक्यातून 5,000 ढोल येणार आहेत। तसेच राज्यातून ढोलांसह गजी नृत्य मंडळे व ओविकार मंडळे येणार आहेत। तरी आपल्या कवठेमहांकाळ तालुक्यातून जास्तीत जास्त ढोल कसे येतील ते कार्यकर्त्यांनी नियोजन लावावे आणि त्या दिवशी ताकदीने यावं असं आवाहन माजी समाज कल्याण सभापती यांनी केलं। यावेळी नेते सुभाष खांडेकर यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातून 2,000 ढोल येणार असल्याचे सांगितले आणि तसं नियोजन सर्वांच्या वतीनं ढोलाचे नियोजन करण्यात येईल असे युवा नेते राहुल गावडे यांनी आश्वासन दिलं। या बैठकीचे सूत्रसंचालन शिवाजी ओलेकर सर यांनी केलं तर आभार सूर्यकांत ओलेकर यांनी मानले। TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे।